मी अनिल प्रभाकर डाके. मी सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून कॉन्ट्रॅक्टरशिपला सुरुवात केली. त्यानंतर शासनाच्या विविध कामांमध्ये विविध कामाचे व्यवस्थित कामं करून एक डांबरीकरणाचा आणि PM-JSYच्या माध्यमातून ठेकेदार म्हणून जे नावारूपाला आलं त्याची दखल घेऊन एकमतनं मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी एकमतचा खूप खूप ऋणी आहे. एकमतच्या या पुरस्कारामुळं मला एक नवी ऊर्जा आणि पाठीवर दिलेली जी शाबासकीची थाप आहे ते मला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्याबद्दल एकमतचा मी पूर्णपणे आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी अनुसया प्रकाश शिरुरे, राहणार आनंदवाडी, तालुका शिरोहानपाळ, जिल्हा लातूर. आनंदवाडी गावामध्ये मी CRP म्हणून काम करते. माझ्या गावामध्ये 13 महिला बचत गट आहेत. 13 महिला बचत गटापैकी सगळ्या गटांना कर्ज मिळालेलं आहे आणि व्यवसाय उद्योग सुरू आहेत. दूध व्यवसाय, शिलाई काम, मिरची कांड, पिको फॉल, पिठाची गिरणी, शेवाई मशीन इत्यादी व्यवसाय, छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत. आमच्या महिलांना ग्रामपंचायतीमध्ये सहभाग मिळवून घेण्यासाठी आमच्या गावचे सरपंच आणि उपसरपंच यांची भरपूर साथ आहे. त्यांनी साथ दिल्यामुळे आमच्या गावातील महिला पूर्ण सक्षम झाल्या आहेत आणि उद्योग व्यवसाय सुरू करत आहेत आणि आणखी सुरू करून पुढे जाण्याची त्यांची खूप इच्छा आहे. दैनिक एकमताची आम्हाला भरपूर साथ मिळावं आणि असेच आमचे वेगवेगळे उपक्रम आम्ही दैनिक एकमतला मिळवून देऊ आणि त्यांचं सहकार्य घेऊ. एवढे बोलून मी माझे धन्यवाद करते. नमस्कार, मी मलवाड बालाजी वसंत, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय जोगाळा. या ठिकाणी माझ्यासोबत जोगाळा ग्रामपंचायत सरपंच श्रीमती निर्मला पंडितराव माने व उपसरपंच श्री इंद्रजित रंगराव माने उपस्थित आहेत. या ठिकाणी जोगाळा ग्रामपंचायतने विविध विकास कामामध्ये उत्कृष्ट कार्य केले याबद्दल एकमत परिवारातर्फे आमचा यथोचित सन्मान केला आणि या यथोचित कार्यक्रमामुळे आम्हाला इथून पुढे विविध विकास कामे करण्यासाठी ऊर्जा उत्पन्न झाली आमच्यामध्ये आणि हा कार्यक्रम खूप सुंदर होता, उत्कृष्ट होता. नमस्कार, मी डॉक्टर संतोष वसंतराव बुर्ले, लातूर येथे आशीर्वाद हॉस्पिटल 2010 पासून प्रॅक्टिस कार्यरत आहे. आज हा एकमतचा पुरस्कार स्वीकारत असताना मला माननीय श्री विलासराव देशमुख साहेबांची आठवण येत आहे. मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये नाशिक येथे कार्यरत होतो तेव्हा रोहित टिळक जे महाराष्ट्राचे NSYचे अध्यक्ष होते, जे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकच्या KK वाघ महाविद्यालयामध्ये साहेबांच्या हस्ते मला पुरस्कार स्वीकारण्याचा योग आला होता. तो योग, तो क्षण आणि आजचा क्षण, दोन्ही क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत. त्या वेळी साहेबांचे उद्गार होते की आमचे लातूरचे विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठे जरी गेले तरी आपली कर्तव्याची किंवा आपल्या कार्याची छाप ही उमटवल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांच्या आशीर्वादाने लातूर शहरामध्ये मी 2010 साली आशीर्वाद हॉस्पिटल हे चालू केलेलं होतं आणि त्यांच्या कार्याची, माझ्या ह्या कार्याची दखल घेत एकमतने कर्तव्यदक्ष डॉक्टर यामुळे यावर्षीचा पुरस्कार जो मला दिलेला आहे त्याबद्दल मी एकमत परिवारातर्फे सर्वांचे हार्दिक आभार मानतो. व या सर्व कार्यामध्ये माझ्या आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे की जेणेकरून मला गोरगरिबी कष्टात नाही इथवर मला शिकवून इथपर्यंत आणलं. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. धन्यवाद. तर कसे राहणार बेठा, तालुका औसा, जिल्हा लातूर. ही माझी वडिलोपार्जित शेती आहे. ही पारंपरिक करीत असताना परवडना झाले म्हणून मी फळबागेकडे वळालो. फळबागेकडे वळाल्यापासून शेती जरा परवडण्यासारखी झालेली आहे. तरी मी शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट, पेरू, डाळिंब, पुन्हा टमाटो असले पारंपरिक पिकं सोडून ह्याच्याकडे वळालो आहे. तर मजुराची बी बचत होईल ह्याच्यामुळं, सगळंच परवडण्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं पहिलं ह्या फळबागेकडे वळलेला आहो. तर एकमत मोबाईल लातूर. माझ्या व्यवसाय कार्यक्षेत्रातील दखल एकमत परिवाराने घेऊन माझा सन्मान आणि माझा गौरव केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि ह्या सन्मानाबद्दल मी अजून पुढं मोठं काम करण्याची प्रेरणा घेऊन जात आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सूर्यकांत विनायकराव चौळे, प्राचार्य माउंट टेट्राज हायस्कूल उदगीर येथे कार्यरत असून मागच्या 21 वर्ष झालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी माझं योगदान देत आलेलो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करण्याची मला संधी लाभली.
जसं औरंगाबाद येथे मी देवगिरी महाविद्यालयामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 3 वर्ष मी तिथं काम केलं. पोदार इंटरनॅशनल स्कूल लातूरमध्येही मी 6 वर्ष ज्ञानदानाचं काम केलं. ज्ञानदानाचं काम करत असतेवेळेस वेगवेगळ्या पदावरती मला काम करण्याची संधी मिळाली. तदनंतर मला 2018मध्ये प्राचार्य फाउंडर प्रिन्सिपल म्हणून पोस्ते पोदार लर्न स्कूल येथे कार्य करण्याची संधी मिळाली. सलग 5 वर्ष यशस्वीरित्या मी तिथं पूर्ण केले. त्यानंतर मी परत एक वेळेस अहमदपूर येथील पोदार लर्न स्कूल, लिटल एंजल्स पोदार लर्न स्कूल याही ठिकाणी मला प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी भेटली. सध्याला मी माझं काम माउंट लेटराज जी स्कूल उदगीर येथे ॲज अ प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करत आहे. आज खरंच हा आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी तुम्ही मला माझ्या कार्याचा गौरव केलात आणि आपल्या एकमत परिवारातर्फे आमच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल आपण जो सन्मान केल्याबद्दल त्याबद्दल मी संपूर्ण एकमत परिवाराचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच एकमतच्या आज दैनिक एकमतसाठी वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी सौ सरोजा संतोष पवार, सरपंच विराळ. गावातील सर्व विकास कामे केल्याबद्दल मला एकमत वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते. नमस्कार, मी शिवशंकर दगडू चापुले. मागील 8 ते 10 वर्षापासून देशी व दुर्मिळ झाडाचा अभ्यास संवर्धन या विषयावर काम करत आहे. आज रोजी आपल्याकडे 350 प्रकारच्या बिया आपण जमा करून त्या लोकांना निःशुल्क वाटप करणे, त्याची रोपं तयार करणं असं काम करत आहे. माझ्या या पर्यावरणविषयक कामाची दखल घेऊन मला पुरस्कार दिल्याबद्दल दैनिक एकमत परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद. आणि हा पुरस्कार मला भावी भविष्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. मी दिगंबर शेषराव पवार, मागील 28 वर्षापासून डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत असून मागील 28 वर्षापासून रक्तदान शिबिर चळवळीमध्ये माझा सक्रिय सहभाग व गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा केल्याबद्दल एकमत परिवारातर्फे मला जो आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे, ही माझ्या केलेली कामाची पावती नसून मला आता नवीन इथून पुढील कार्य करण्यासाठी एक ऊर्जा निर्माण ह्या पुरस्कारामुळे झालेली आहे. त्याबद्दल मी एकमत परिवाराचे हार्दिक आभार मानतो. नमस्कार, मी पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर. मी उदगीरचा रहिवासी असून उदगीरमध्ये जवळपास 2015पासून मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असून आज मला एकमत परिवारानं पुरस्कार देऊन माझा सन्मान केलेला आहे. माझ्या भावी आयुष्यात या एकमत परिवाराने दिलेल्या पुरस्कारांमुळं पुढील वाटचाल माझी सुकर होणार आहे आणि हुरूप येणार आहे. धन्यवाद. माझे नाव प्रकाश चंद्रकांत बोंडगे. मी मूळ औराद येथील रहिवासी आहे. मी माझा व्यवसाय सध्या लातूर जिल्ह्यामध्ये औराद, निलंगा व लातूर या तिन्ही शहरामध्ये चालू आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे. या व्यवसायामध्ये येण्याचं मूळ कारण मी एक शिक्षक, माझे वडील शिक्षक आहेत आणि मला एक वेगळी इमेज तयार करायची होती म्हणून मी उद्योगात आलो. त्यानंतर मी श्री उदय पाटील क्रीडाईचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम व्यवसायामध्ये मी प्रवेश केला व आज तागायत मी माझे अपार्टमेंट डेव्हलप होत आहेत आणि मी एकमत परिवाराचे आभार मानतो की त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आहे. मी भगवंत विष्णुकांत गुणाले. माझे शिक्षण NIT राऊरकेला येथून पूर्ण झाले असून मी माझे स्टार्टअप 2019 साली सुरू केले आहे. या स्टार्टअपद्वारे मी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागांना अंदाजपत्रके, टेंडर, बिल वगैरे बनण्याची सॉफ्टवेअर पुरवठा करतो आणि माझे स्टार्टअप देशामध्ये पहिल्या 5 मध्ये माझे स्टार्टअप बॅरियरलेस फ्री ट्रोलिंग या स्पर्धेमध्ये देशामध्ये पहिल्या 5 मध्ये निवडित झाले असून माझ्या स्टार्टअपला नितीन गडकरी साहेबांनी 10 लाखाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या सर्व कार्याची दखल दैनिक एकमतने घेतल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि त्यांच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. मी बालाजी शंकर तोटे. एका छोट्याशा गावामध्ये एक व्यापार सुरू केला 2008 साली आणि आज 2026पर्यंत जे मी काम केलं, या कामाची दखल आपल्या दैनिक एकमतने घेतली. या छोट्याशा गावामध्ये, तालुक्यासारखं गाव माझं, त्या ठिकाणी आपलं वर्तमानपत्र नेहमी येतं आणि आम्ही नेहमी वाचतो, पण इतक्या बारकाईनं निरीक्षण आपल्या वृत्तपत्राचं असतं
याबद्दल मी खूप अभिमान व्यक्त करतो की छोट्याशा माझ्या कामाची दखल आपण घेतलेली आहे आणि मला पुढील काम करण्यासाठी ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा या ठिकाणी ठरलेली आहे. खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. माझे नाव डॉक्टर पूजा विजयकुमार बिडवे बेद्रे. मी वैद्यकीय अधिकारी म्हणून शिरवानपाळ येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे कार्यरत आहे. मी माझ्या वैद्यकीय पेशामध्ये वैद्यकीय अधिकार म्हणून पेशंटला वेळेवर सेवा देते, रुग्णसेवा देते. त्याचप्रमाणे मी महिलांसाठी व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांचे आरोग्य हे किती महत्त्वाचे आहे यासाठी मी अनेक कॅम्प तिथे घेते. पेशंटची व्यवस्थितरित्या तपासणी करून घेते आणि पेशंटला जरी काही असेल त्यांना पुढील तपासणीसाठी मी पुढे मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे मी सगळ्यांना मी एक माहिती देऊ इच्छिते किंवा सांगू शकते की आपले आरोग्यच ही आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या आणि काही आपल्या शरीरामध्ये नॉर्मल वाटत असेल तर पुढील तपासणी करून आपला उपचार वेळेवर करून घ्या. आणि माझ्या एकमत डिजिटल यांनी माझ्या कामाबद्दल दखल घेऊन मला कामाबद्दल प्रोत्साहित केले व मला सन्मान देण्यात आला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. नमस्कार, मी ज्योती कवडेकर. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही बरेच आरोग्य शिबिरे, गुणवंत विद्यार्थी सत्कार व पत्रकार संमेलन व शिक्षक साहित्य संमेलनही घेतो. सध्या मुलींचे प्रमाण जे कमी होत आहे त्या मुलींच्या जन्माचे स्वागत म्हणून व जिजामाता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने विराळची लाडकी लेक म्हणून मुलींच्या स्वागतास प्रित्यर्थ आम्ही मुलीच्या आईला व मुलीच्या नावाने 5,000 रुपये देऊन त्याची FD करत आहोत, जे की 18 वर्षानंतर त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल. या आमच्या सर्व कार्यांची दखल घेऊन दैनिक एकमतने मला सन्मानित केले, त्याबद्दल दैनिक एकमतचे लाख लाख आभार. धन्यवाद. नमस्कार, मी वैभव शंकरराव बिरादर, राहणार देवणी तालुका. मी 4-5 वर्षापासून कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहे आणि आतापर्यंत सुरुवातीपासून जशी सेवा देत आली आहे तशी मी आणखीन पण पुढं देत आलोच आहे. आणि मुळात मी कसं आहे, स्वप्नातील घर जे काय असतं क्लायंटच्या मनातलं जे काय घर असतं ते मी पूर्ण करत आलो आहे आणि जे काय सेवा द्यायचे पुढं आणखीन पण देत जाईल. मला या संदर्भात मला एकमत परिवारात आणि डिजिटलने जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्ते. मी रामलिंग शेषराव शेरे. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एकमत परिवाराने माझा जो सन्मान केला, गौरव केला, त्याबद्दल मी शतशः एकमत परिवाराचे खूप खूप आभार आहे. खरं तर पाहिलं तर लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे पाहिलं जातं. या 4थ्या स्तंभाची खूप चांगल्या पद्धतीने भूमिका एकमत परिवार या ठिकाणी होत आहे. आज जर बघितलं तर या ठिकाणी विविध कृषी असेल, सामाजिक क्षेत्र असेल, डॉक्टर असेल, वैद्यकीय असेल, उद्योजक असेल, या सर्व क्षेत्रातील एक रत्नाचा या ठिकाणी एकमत परिवाराने बोलावून घेऊन सन्मान केला, गौरव केला, त्याबद्दल आम्ही एकमत परिवाराचे खूप खूप आभारी आहोत. आणि या पुरस्कारामुळे मला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सामाजिक कार्य करण्याची आणखी एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. त्याबद्दल मी एकमत परिवाराने आम्हाला सन्मान केला, पुरस्कार केला, त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी डॉक्टर संतोष बिरादर. माझं प्रॅक्टिस देवणी येथे प्रॅक्टिस आहे. मी बरेच काही रुग्णाला उचित सेवा करतो आहे. हे बरेच काही गोष्टीला माझं ऊर्जा देत आहे. असं काही माझं एकमतनं माझं कामाला एक हे देऊन मला पुरस्कार देण्याबद्दल, मला एक नवीन ऊर्जा दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. मी आभार आहे मी त्यांचं. नमस्कार, माझे नाव कोमल धोंडराज गुणाले, नागतेतवाडी तालुका देवणी, जिल्हा लातूर. मी नागतेतवाडी सरपंच. महिला सक्षमीकरणामुळे महिलांच्या नावे आम्ही वडाचे 121 झाडे लावली. कोरोना काळामध्ये 2 लस पूर्ण केली, ते महाराष्ट्रामध्ये पहिला आली आणि एकमत परिवाराने आमचा सन्मान केला, त्यामुळे खूप आभार. मी महेश नागनाथ शेट्टी, राहणार आंबेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी माझ्या शेतीमध्ये नवीन पिकात अनेक प्रयोग केले. त्या नवीन पिकाची लागवड केल्याबद्दल मला माझी आर्थिक स्थिती सुधारली आणि माझे उत्पन्न वाढले. त्यामुळे माझा एकमत परिवाराने सन्मान केला, त्याबद्दल एकमत परिवाराचे आभार आहे. मी महमूद चांदका पठाण, राहणार हाडोती, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. तसं तर मी ग्रामपंचायत सदस्य, माझे वडील 10 वर्ष सरपंच होते. त्याच्यानंतर संघर्षातून मी सुरुवातीला मजूर संस्थेचा चेअरमन आहे, डायमंड मजूर संस्थेचा चेअरमन आहे. त्या मजूर संस्थेतून छोटे कामं करत मी बिल्डिंग मटेरियलची दुकान टाकली.
JCB, बिल्डिंग मटेरियलचे दुकान, रोलर, हे जे संघर्षातून मी उभा केल्यानंतर एकमत पेपरच्या पत्रकार साहेबाच्या चंद्रकांतजी क्षेत्रफळे पत्रकार साहेबाच्या लक्षात आल्यानंतर त्याने माझी एकमत पेपरमधून निवड केली. ह्या संघर्षातून हे पूर्ण उभा केले म्हणून. आणि हे संघर्षातून उभा केलेलं एकमत पेपरनं माझं जे सन्मान देण्यासाठी मला इथं बोलवले. ह्याच्या पुढे मी म्हणजे मला अजून ह्याच्या पुढे ऊर्जा भेटेल की ह्याच्या पुढे मी असून जोमाने काम करावं. मी भौरवान शिंदे मौजे हिंगोली येथील रहिवासी असून माझा इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बांधकाम क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी स्वतःच्या छंद म्हणून सुरुवात केली आणि तिथून पुढे मला या क्षेत्रामध्ये आनंद मिळाला आणि जेवढं चांगलं काम करता येतं तेवढं चांगलं काम करून लोकांचा सुरक्षा एकदम दर्जेदार बांधकाम अशा पद्धतीचं बांधकाम करून लोकांमध्ये विश्वास संपादन केला. आणि आता माझे कामं बघून एकमत परिवारानं या गोष्टीची नोंद घेऊन मला आज पुरस्कार प्रदान केला आहे. इथून पुढेही मी असंच काम चालू ठेवून मला हा पुरस्कार एकमतनं दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. मी डॉक्टर स्वाती बाळासाहेब पाटील. आजच्या या दिवशी मला एकमत परिवारातर्फे देण्यात येणारा दरवर्षीचा महिला सक्षमीकरण पुरस्कार देण्यात आलेला आहे. मी डॉक्टर असून माझा उदगीर येथे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय आहे, कुमारस्वामी बाल रुग्णालय व प्रसूतिगृह. डॉक्टरकीचा व्यवसाय करत असताना आपला व्यवसाय सांभाळून जे काही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मी आरोग्य शिबिरं तसेच महिलांच्या आरोग्यासाठी जे जनजागरण शिबिरं आणि महिलांसाठी जे काही काम केलेलं आहे त्याची दखल घेत मला एकमत परिवाराने हा जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते. या कामी मला उदगीरच्या सर्व माझ्या समाज बांधवांची तसेच सर्व पत्रकार व सर्व जनतेचे आणि माझ्या कुटुंबियांचे जे काही सहकार्य मिळाले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ लक्ष्मीकांत मोघे, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून मागील 25 वर्षापासून या क्रीडा क्षेत्रामध्ये विविध खेळाडू घडवलेले आहेत आणि याची दखल घेऊन एकमतने आम्हाला क्रीडा गौरव पुरस्कार दिला. याबद्दल एकमत परिवाराचे आभार व्यक्त करतो. तसेच यापुढे आयुष्यभर आमचं खेळाडूंच्यासाठी व त्यांना सुविधा निर्माण करण्यासाठीच आयुष्य खर्ची होईल अशी मी ग्वाही देतो. आभारी आहे. नमस्कार, मी श्रीनिवास यादवराव सोनटके, आधार फाउंडेशन करंजी. आधार फाउंडेशन किंवा लोकसभा आघाडीतून आम्ही अनेक उपक्रम राबवले आहे, जसे वृक्षारोपण आहे, वृक्ष संवर्धन आहे. मागच्या 8 वर्षापासून जवळपास 3000 झाडं आम्ही लागवड केली आहे. याचबरोबर गावातील शाळेचे सुशोभीकरण केलेलं आहे, तसंच वैद्यकीय मदतसुद्धा केलेली आहे. आणि हा उपक्रमात गावातील अनेक वडीलधारी मंडळी, तरुण वर्ग, महिला व सर्व समाजातील सर्व घटकांनी साथ दिलेली आहे. याबद्दल तसेच या कार्याची दखल घेऊन दैनिक लोकमत एकमत यांनी दखल घेतली, त्याबद्दल मी त्यांचा संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रशांत बालाजी अरमलवार, मी शिरोआनपाळ येथील आहे. 2019 साली कोविडच्या याच्यामध्ये आम्ही आमच्या गोदावरी फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स या फर्मची स्थापना केली. उच्च शिक्षण झाल्यानंतरही पारंपरिक व्यवसायात न जाता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गोदावरी फर्निचरची स्थापना केली. त्या अनुषंगाने आता आम्ही त्या क्षेत्रातून आपण निर्मितीमध्ये गेलेलो आहोत आणि त्या व्यवसायातून आपण लोकांना दर्जेदार उत्पादने आपण तयार करून देत आहोत आणि त्या सर्व गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकदम योग्य हे करत आहोत. तरी एकमत परिवाराने माझी दखल घेतली, याबद्दल मी एकमत परिवाराचा आभारी आहे. महबूब मस्तान सय्यद, राहणार हिसामाबाद, तालुका शिरोआनपाळ, जिल्हा लातूर. आणि माझा लहान भाऊ बिलाल मस्तान सय्यद. आम्ही दोघे मिळून सध्या आधुनिक पद्धतीची शेतीमध्ये जी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे त्या शेतीची पूर्ण तरीकेनं योग्य माहिती घेऊन आणि आम्हा दोघांचं शिक्षण हा MSc बायोकेमिस्ट्री आहे. माझं पण उच्च शिक्षण झालं आहे. तर नोकरीच्या नादीला न लागता आम्ही शेतामध्ये जी पारंपरिक शेती होती त्याचा थोडासा फाटा देऊन नवीन आधुनिकतेची कास धरून आम्ही या मागच्या 4 वर्षापासून
मी शेती पाहतो आणि माझा लहान भाऊ हा दुग्ध व्यवसाय पाहतो. दुग्ध व्यवसायातून आम्हाला शेतीसाठी लागणारे शेणखत आणि गांडूळ खताची निर्मिती होते आणि त्याचा फायदा पूर्णतः शेतीला होतो. या पद्धतीतून आम्ही यावर्षी 17 एकरमध्ये यासाठी पद्धतीने सोयाबीन आणि तुरीची लागवड केलेली आहे आणि या गोष्टीचा सर्व आमच्या शेती ग्रुपमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसोबत आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा पण सर्व पद्धतीने मदत करत आहोत आणि ह्या सर्व कार्यातून आम्हाला एकमत परिवारातर्फे जी सन्मान करण्यात आलेले त्या सन्मानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव साधना दीपक देशमुख, राहणार मुरुड, तालुका जिल्हा लातूर. तर माझं उद्योग जे आहे ते सोयाबीनपासून सोया प्रक्रिया उद्योग आहे. तर सोयाबीनपासून आम्ही दूध, दही, पनीर, सोया टोफू, श्रीखंड, सोया कॉफी रोस्टेड बनवतात. आम्हीचा 10 महिलांचा ग्रुप आहे आणि आमचं असं आहे की सोयाबीनला व्हॅल्यू ॲडिशन करून शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव द्यायचा हा आमचा उद्देश असल्यामुळे हा आमचा व्यवसाय सुरुवात केलेला आहे आणि हा व्यवसायातून आम्ही खूप छान पद्धतीने आमचं मार्केटिंग पण चाललेलं आहे आणि आम्हाला एवढा छान व्यवसाय केल्यामुळे मला एकमत परिवाराकडून आजचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे एकमत परिवाराची.